श्रोते हो नमस्कार. मी अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, मानवाला मिळालेली उत्तम देणगी म्हणजे संगीत. रोजच्या घाईगर्दीच्या आणि कामाच्या धकाधकीच्या चिंतेच्या वणव्यात आणि नीरस आयुष्यात चैतन्य आणण्याचं काम करतं ते म्हणजे संगीत. जेव्हा माणसाला कंटाळा येतो, थकवा येतो, तेव्हा रंजको राग चित्तानाम या उक्तीप्रमाणे संगीतच आपलं मनोरंजन करत असतं. विविध जाती धर्मांमध्ये उपासनेसाठी विविध प्रार्थना योजलेल्या असतात. दैनंदिन जीवन जगत असताना या प्रार्थना जर संगीताच्या मदतीने गायल्या तर निश्चितच त्यातून योग्य परिणाम साधला जातो. देवळातील भजन कीर्तन असेल अथवा मशिदीमधील अजान असेल, गुरुद्वारातील गुरुबाणी असेल किंवा चर्चमध्ये गायल्या जाणाऱ्या प्रार्थना असतील, या उपासनेला सप्तसुरांचा साथ चढवलेला असतो. त्यामुळेच आपल्याला त्या अलौकिक शक्तीची अनुभूती येते. मानवी जीवनात चित्र आणि संगीत हे प्रधान घटक आहेत. चित्राने कल्पनेला मूर्त स्वरूप येते तर संगीताने ही कल्पना गतिमान होते. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी एक संगीतमय मेजवानी घेऊन आलो आहोत. आणि या मेजवानीमध्ये नादमयी पक्वान्न आहेत सतार, दिलरुबा, व्हायोलिन आणि तबला. आणि या मेजवानीची नादसिद्धी केली आहे नामांकित व्हायोलिन आणि सतार वादक तसेच प्रशिक्षक केदार गुळवणी आणि त्यांच्या युवा कलाकारांनी. चला तर मग या संगीतमय मेजवानीचा आनंद घेऊयात आणि ऐकूयात व्हायोलिन या वाद्याविषयी आणि शिवरंजनी या रागाविषयी. याच रागाचा आस्वाद आपण व्हायोलिनवरती देखील घेऊयात. नमस्कार मंडळी, मी मानसी घोरपडे तुम्हाला व्हायोलिन या वाद्याची माहिती देणार आहे. व्हायोलिन हे वाद्य पाश्चात्य आहे. दाक्षिणात्य संगीतात या वाद्याचा खूप पूर्वीपासून वापर केलेला आढळून येतो. मुख्यतः हे वाद्य 4 तारांचे आहे, पण गरजेनुसार या वाद्यात बदल केले गेलेले आहेत. हे वाद्य गज म्हणजेच बोच्या साहाय्याने वाजवले जाते. ट्युनिंग म्हणजे बदल करून या वाद्याचा वापर दाक्षिणात्य, उत्तरीय आणि बॉलिवूड संगीतात केले गेलेले आहेत. श्रोते हो, मी आता शिवरंजनी या रागाची तुम्हाला माहिती देणार आहे. शिवरंजनी या रागात कोमल गंधारचा वापर मुख्यतः आढळून येतो. तसेच बाकीचे शुद्ध स्वर वापरले जातात. या रागाचा वापर गायन संगीतात कमी पण वाद्यसंगीतात जास्त केलेला आढळून येतो. या रागात दोन्ही गंधार, 2 धैवत आणि तीव्र मध्यम यांचा वापर केला गेलेला आहे. या रागाचा वापर मुख्यत्वे चित्रपट संगीतात केला गेलेला आहे. धन्यवाद.
श्रोते हो, आत्ताच आपण सुरेल व्हायोलिनवरती शिवरंजनी या रागाचा आस्वाद घेतला. आता यानंतर सतार या वाद्याची मैफिल रंगणार आहे. त्याआधी सतार या वाद्याविषयी आणि सारंग रागाविषयी थोडं जाणून घेऊयात आणि या रागाचा सतारमय आस्वाद देखील घेऊयात. नमस्कार, मी मनाली चोपडे. मंडळी, मी थोडीशी सतारची माहिती तुम्हाला सांगते. सतार हे शास्त्रीय संगीतामध्ये पारंपरिक आणि प्राचीन वाद्य आहे. त्याला पूर्वी 6 तारा होत्या, त्यामुळे त्याचे नाव सहतार असे होते. त्यानंतर तिला सतार असे म्हणले गेले. सतारीचा वापर प्रामुख्याने शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीतामध्ये केला जातो. भारतामध्ये सतार या वाद्याला उच्च स्थानावर नेण्यात पंडित रविशंकर, पंडित निखिल बॅनर्जी, उस्ताद विलायत खान, उस्ताद शाहिद परवेज खान यांचे योगदान आहे. यानंतर मी थोडीशी सारंग रागाबद्दल माहिती सांगते. या रागामध्ये गंधार आणि दैवत हे स्वर वर्ज्य असून बाकी स्वर शुद्ध स्वर येतात. 2 निषादांचा उपयोग केला जातो. आरोहात शुद्धनी आणि अवरोहात कोमलनी घेतात. या रागातून अनेक राग प्रकार तयार होतात. उदाहरणार्थ शुद्ध सारंग, मध्यमात सारंग. धन्यवाद.
सतारीच्या सारंग या रागात आणि त्याच्या धुंद स्वरात आपण खरंच मंत्रमुग्ध झालो. आता एका अनोख्या वाद्याचा आनंद आपण घेऊयात. सगळ्यांच्याच दिल के करीब असणाऱ्या दिलरुबा या वाद्याचा आस्वाद आता आपण घेऊयात. या वाद्याची तसंच वृंदावनी या रागाची माहिती आपल्या कलाकारांकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी सुरेश शेलार. मी दिलरुबा वाद्य शिकत आहे. या वाद्याविषयी मी थोडी माहिती सांगत आहे. दिलरुबा हे मूळचे अफगाणी तंतुवाद्य आहे. मानवी गळ्याच्या अत्यंत जवळ जाणारे हे वाद्य आहे. यामध्ये सतार आणि व्हायोलिन या वाद्यांचे मिश्रण आहे. भारतामध्ये पंजाब, बिहार, गुजरात, राजस्थान इथे हे वाद्य वाजवले जाते. तिथे ते प्रसिद्धही आहे. सारंगी, इसराज, तारसनई यांच्याशी साम्य असणारे हे वाद्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीत मैफिलीमध्ये या वाद्याचा वापर केलेला आढळतो. राग पुरिया धनश्री. राग पुरिया धनश्री हा करुण रस प्रधान असलेला राग आहे. हा राग थाट पूर्वी या ताटामध्ये आहे. या रागामध्ये ऋषभ आणि धैवत हे स्वर कोमल आहेत. मध्यम तीव्र आहे. वादीस्वर पंचम तर संवादी स्वर ऋषभ हा आहे. राग जाती संपूर्ण आणि हा राग संध्याकाळच्या वेळेला गायला जातो किंवा वाजवला जातो. धन्यवाद.
श्रोते हो, या कलाकारांनी दिलरुबा या वाद्यावरती वाजवलेला वृंदावनी राग आपल्याला मोहून गेला असेल. खरंच या कलाकारांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. तर मंडळी, आत्ताच आपण सुरेल संगीताच्या मेजवानीचा आस्वाद घेतला. आशा आहे की यामुळे तुमचा थकवा निश्चितच दूर झाला असेल. या सादरीकरणात सहभागी झाले होते कोल्हापूरचे नामांकित व्हायोलिन आणि सतार वादक तसेच प्रशिक्षक केदार गुळवणी, तसेच सतारवादक उमेश सावंत, प्रथमेश गुरव, नितेश सातार्डेकर, व्हायोलिन वादक मानसी घोरपडे, मनाली चोपडे, आतिश घोरपडे, नितेश सातार्डेकर, मिहीर गुळवणी आणि दिलरुबा वादक सूरज शेलार. या सर्व कलाकारांचे आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. तर मंडळी, आजच्या या कार्यक्रमात मी अभिषेक पाटील आपला निरोप घेतो. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य तेजश्री कुमटेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.